बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 44 लाखांहून अधिक किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीसाठी आणली जात असलेली ही दारू कंटेनरसह पोलिसांनी पकडली असून चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दिनांक 7 मे रोजी रात्री शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरून धुळे दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडाखंड चेकपोस्ट परिसरात सापळा रचला. रात्री उशिरा संशयित कंटेनर थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली, मात्र चालक समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. यानंतर पोलिसांनी कंटेनर पोलीस ठाण्यात आणून पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये ऑल सीझन्स, अंकल टॉम आणि रॉयल चॅलेंज कंपनीच्या देशी विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणात खोके आढळून आले. विशेष म्हणजे या बाटल्यांवर ओनली सेल फॉर चंदीगड असे लेबल आढळून आले. महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून ही दारू राज्यात विक्रीसाठी आणली जात असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी 25 लाखांचा कंटेनर आणि विविध कंपन्यांच्या दारूसह एकूण 44,63,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी हरियाणा राज्यातील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत. शिरपूर पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अशाच अपडेटसाठी पाहत रहा निर्भीड विचार न्यूज.